मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला काही सोडवत नाहीये। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरात नाही। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीर भवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर सदनिका असल्याचं मुंडेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं। डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16,50,00,000 रुपयांना हे घर त्यांनी खरेदी केलं होतं। प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंनी स्वतः 10 कोटींचा खर्च केल्याचा सुद्धा उल्लेख आहे। या घरामध्ये सध्या कुणीही राहत नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे असं सुद्धा समजतंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा 4 मार्चला झाला आणि आता 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने उलटून म्हणजे त्याच्यावर 46 लाखाचा दंड हा त्यांना खरं तर आकारण्यात आला पाहिजे। तसं असून सुद्धा हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाहीयेत आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे 3.5 किलोमीटर मलबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। योग्य नाही आहे, पण धनंजय मुंडेंनी जनप्रतिनिधी असताना लोकांची लाज सोडली आहे। त्याच्यासाठी त्यांना लाज वाटत नाही आणि स्वतःचे घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहत आहे। पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, सगळ्यांना माहिती आहे। हे त्यांचं जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण। आणि पवईमध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। तर धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सध्या सोडवतच नाही असं दिसतंय आणि याच अनुषंगानं आता त्यांच्यावर टीका देखील होतीये। मग एका बाजूला तुम्ही सामान्य लोकांना पेनल्टी लावता रस्त्यावर चालण्यासाठी, नाहीतर समजा गाडी चुकीच्या पार्किंगमध्ये लावली असेल, ओव्हर स्पीडिंग केलं असेल आणि त्यांचं तुम्ही चलान कॅन्सल करत नाही। पण या बाजूला तुम्ही नेत्याला लावलेली पेनल्टी कॅन्सल करता, नाहीतर समजा तुम्ही बावनकुळे साहेबांनी एका मोठ्या कंपनीला जी काही प्रशासनाच्या माध्यमातून एक पेनल्टी लावली होती खनिज दगड काढला म्हणून, आणि ती तुम्ही 90 कोटीची पेनल्टी 17 लाखावर आणता, म्हणजे 89 कोटी रुपयाचं डिस्काउंट तुम्ही देता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।